हॅलो, हाय महाराष्ट्रा, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळी काकूच्यात आले होते मी. काकूच्या नाताचं जावळ काढायचं होतं म्हणून. हे बघा, आता आज सकाळ सकाळी सगळेजण मिळून, मम्मी वगैरे सगळे नातेवाईक सगळेजण आलेत, बहिणी वगैरे सगळेजण मिळून आम्ही सगळं नैवेद्य घेऊन मसोबाला चाललो आहे. मसोबाजवळच जावळ काढायचं आहे. तिथं मसोबाजवळ जाऊन बोकडं लावतात आणि मग बाळाचं जावळ काढतात. हे बघा, माझी मम्मी आहे, परत आत्याची सून, आत्याची लेक आहे, परत चुलत बहिणी आहेत, चुलत सख्या बहिणी आहेत, सगळ्या नातेवाईक आलेले आहेत. इथं विहीर तुम्हाला दिसू शकताय बघा. हे विहीर कसं दिसतंय तुम्हाला. काळाभंगार पाणी आहे. विहिरीत आत जायला वाट आहे. विहिरीवरच मंदिर आहे. आता पहिला आम्ही आले 5 राऊंड मसोबाच्या मंदिराला 5 राऊंड मारतो. मग 5 राऊंड मारायचं झालेलं आहे आता. मग 5 राऊंड मारायचं झाल्या पाया पडून घेतले. मग त्यानंतर सगळेजण आणलेले गिफ्ट वगैरे त्यांना, त्या बाळाला गिफ्ट, कपडे वगैरे आणलेले आहेत. आयर करायला लागलेत. हे इथं मला आयर करायला लावलेलं आहे. ते आमच्या भावाला, परत भावजाईला त्यांना आयर केले. परत त्यांच्या लेकराला कपडे घातले आणि ज्यांनी आयर केले त्यांना सगळं पुकारून, त्यांचं नावच पुकारून त्यांच्या वटीत आयर दिलेत. परत पैसे, कोण पैसे 51, 121, परत 500 असं सगळेजण आपापले ज्या हिशोबाने त्यांनी आयर केलेलं आहे. सगळेजण भर उन्हात आलेले आहेत ना, ऊन झालं देवापर्यंत यायला. सगळे उन्हामुळं थकलेले आहेत, बसलेत शांत झाडाखाली. हे बघा, आमच्या इथं मंदिरावरून हे बाळाला जोळीत टाकतात. बाळाला मंदिरावर घेऊन परत खाली जोळीत टाकतात. ही आमच्या इथं असं पद्धत आहे जावळ काढताना. हे बघा, असं छान चौघजण पकडून बाळाला काय न होता याची काळजी घेऊनच हे पद्धत आहे चालू ठेवलेलं आहे. तिथं बघा काळावर पाणी दिसायला लागलंय. हे साईडला कट्टा पण केलेला आहेत विहिरीच्या साईडला. तर ते आत जायला दरवाजा आहे. विहिरीच्या आत जायला दरवाजा, पायऱ्या आहेत. खाली पाणी जर वर आलं नसलं तर खाली जाऊन पाणी आणतात रोज मसोबाला. ते विहिरीतनंच पाण्यानं आंघोळ घालतात. खाली पायऱ्या आहेत, एकदम खोल आहे खाली. आणि दरवाजा तेवढं छोटंसं दरवाजा सोडला. ही बा मम्मी, हा बाळाचा जावळ काढायचा आहे. ही माझी मम्मी आहे, बाळाला घेतली आहे. आणि इकडे काकूचं पण आयर करायला लागले. त्यांचे नातेवाईक त्यांना पण आयर आणलेलं आहे. त्यांची आई आणलेलं आहे त्यांना आयर. पहिल्यांदा त्यांची सुनाला, लेकाला आयर केले त्यांचे माहेरचे. परत काकूच्या माहेरचे काकूला आयर करायला लागलेत. ही बघा, माझी बहीण आज साडी घातलेली आहे, लाल साडी. कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून. आणि हे सगळं आमचे सख्खे चुलत बहिणी आहेत. आणि इकडच्या बाजूला हे सगळं जेवढे आहेत ना, हे तिथल्या गल्लीतले सगळे लोक आहेत. ही आहे आत्याची सून, परत तिची लेक. हे आमच्यासोबतच असते आमच्या ग्रुपमध्ये. आणि इकडे बसलेले सगळे आमचे सख्खे चुलत बहिणी आहेत. आणि हे मी हे फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की लाँग व्हिडिओ बघा जाऊन आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय. आणि काकूनी स्वयंपाकाचं जिम्मेदारीसुद्धा मलाच दिले होते. स्वयंपाक तू छान करते आणि तूच बनव म्हणून. एकदम सुक्कं मटण केले होते. एकदम कोरम्यासारखंच लागाल तर मटण सुक्कं केलं ते, पण कोरम्यासारखं टेस्ट होता त्याचा. पण त्यानंतर पहिला सुक्कं करून घेतले, मग रस्सा बनवले. ही बघा माझी काकू आहे. ही बारकी काकू आहे माझी सख्खी चुलती. हे कसं झालं ती बघा लागले बा, कसं बनवले दाखवा लागले सगळ्यांना कसं छान बनवले म्हणून. आणि मला रस्स्याला फोडणी द्यायचं होतं. मला रश्श्याला फोडणी टाका लागले. रस्सा करून घेतले. रस्सा झाल्यावर मग भात करून घेतले. ते विस्तूवरच सगळ्या भाजी रस्सा वगैरे बनवलं. विस्तूलाही पडलेलं असते, त्या विस्तूवरच भात करून घ्या म्हणले. त्या आरावरच शिजतंय मस्त. आणि झणझणीत रस्सा करून घेतले. ते रस्स्याचं सूट नाही घेतला आरूनं. त्याला खेळायचं लागलं होतं. त्याचे मित्र वगैरे होते, सगळे आले होते. त्याचे लहान लहान लेकरं वगैरे तिथं, त्यांच्यासोबत त्याला खेळायलाच लागलं होतं. ही माझी भावजाई आहे. हिला फोटो काढायचा खूप आवड आहे याला, भावजाईला माझ्या. ही मोठी भावजाई आहे माझी. फर्स्ट लाँग व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.